आज आपण मस्त अशी बघा पालकची वडी बनवतोय। त्यासाठी तर मी धुवून चिरून बघा पालक घेतलेला आहे। त्याच्यानंतर मिरची घेतलेली हिरवी, लसणाचे 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरी घेतलेली आहे, मीठ, हळद, थोडीशी लाल मिरची घेतलेली आपली मिरची पावडर, नंतर धना पावडर, बेसन, तीळ आणि तांदळाचं पीठ। आपण अगोदर ह्याचं बारीक असं बघा वाटण वाटून घेऊयात। बघा पालकच्या ह्याच्यात आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊयात। आता याच्यानंतर हे सर्व सुके मसाले आपण जे घेतलेले आहेत बघा ते सर्व घालून घेऊयात। बघा तीळ मी जरा जास्तच टाकलेत आता, तुम्ही तुमच्या आणि तिखट पण बघा तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। अगोदर या पालकला बघा आपण व्यवस्थित असा आपला मसाला लावून घेऊयात। तर याच्यानंतर तांदळाचं पीठ टाकून घेऊयात। बघा तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं, एक आपल्या वडीला ना कुरकुरीतपणा येतो बघा, आणि जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी मदत होते। आता आपण बघा पालकमध्ये अगोदरच पाण्याचा अंश जास्त असतो, त्याच्यामुळं आपण गरज पडली तर पाणी टाकणार आहोत, नाहीतर पालकमध्येच बघा बरोबर थोडं थोडं बेसन टाकून हे पीठ आपण मळून घ्यायचे। बघा पाणी अजिबात न वापरता बघा मी हे पीठ मळते। तर आपण जेवढं 1 वाटी बघा बेसन घेतलं होतं तेवढं बरोबर याच्यासाठी लागतंय। तर व्यवस्थित असं बघा दाबून व्यवस्थित आपल्याला हे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा आपलं पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे। बघा थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे, चाळणीला आपण तेल लावून घेऊयात थोडंसं। तर याच्यानंतर आपण जे पीठ गोळा तयार केला आहे बघा पालकाचा, त्याचा थोडंसं हाताला तेल लावलं म्हणजे चिकटत नाही। बघा अशा प्रकारे आपल्याला लांबट असा बघा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्यानंतर वड्या पाडायला एकदम व्यवस्थित होतील। बघा अशा प्रकारे ते याच्यात ठेवून घेऊयात आपण, बाकीचे पण बनवून घेऊयात। बघा आपल्या अशा ह्या वड्या तर बनवून झालेल्या आहेत। बघा गॅसवरती मी एक पातेली ठेवून त्यात पाणी ठेवून बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता याच्यानंतर आपण हे चाळण ठेवून देऊयात, आणि याच्यावरती बघा व्यवस्थित पॅक असं ताट झाकून घेऊयात, आणि एक 15 मिनटं बघा मीडियम गॅसवरती ह्या वड्या आपण वाफवून घेऊयात। बघा 15 मिनटं झालेली आहेत। आता आपण ताट काढून बघूयात आपल्या वड्या छान वाफवल्यात का। बघा एक चाकू घ्यायचा, व्यवस्थित बघा बघायचं। बघा वडी आपली आल्लाद उचलते, याचाच अर्थ आपली वडी व्यवस्थित शिजली बघा। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि या वड्या थंड करून घेऊयात। बघा वड्या आपल्या आता व्यवस्थित थंड झालेत। आता आपण कट करून घेऊयात। बघा तुम्हाला जशा हव्या आहेत तशा तुम्ही लहान मोठ्या पातळ आकाराच्या वड्या कापून घेऊ शकतात। बघा अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत। आता सर्व अगोदर कापून घेते। बघा अशा प्रकारे आपण वड्या कापून घेतल्या आहेत। आता एक ठेवले ते मी उद्या करणार आहे। तर बघा फ्रीजमध्ये 1-2 दिवस तरी ही वडी आरामात राहते, जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो। बघा गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवले, तेल आपलं बघा व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण ह्या वड्या याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि डीप फ्राय करून घेऊयात। बघा मीडियम गॅसवरती आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत बघा आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या। बघा आलटून पालटून आपण रंग चेंज होईपर्यंत बघा ह्या वड्या तळून घेतल्यात। एकदम छान असा बघा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण या काढून घेऊयात। बघा मस्त कुरकुरीत अशा आपल्या ह्या पालकची वडी बघा तयार झालेली आहे। तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद।